सर काय सांगाल नव्या व्हेरिएंटबद्दल? महापालिकेत आज बैठक घेण्यात आली. काय नेमकं महापालिकेची तयारी? आता मागील आठवड्यापासून आपल्याकडे जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत जे कोविडमध्ये नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन जे व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे त्याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी या बाबतीत शनिवारी आढावा बैठक घेतली होती VC द्वारे. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल रविवारी या बाबतीत विस्तृत बैठक घेऊन निर्देश दिलेले आहेत. ते आज आपण सर्वांनी बघितलेले आहेत. शासनाचे जे काही निर्देश प्राप्त झालेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजची जी बैठक होती ते शासनामार्फत जे सूचना आम्हाला प्राप्त झाल्या आहे त्या अनुषंगाने आपली काय तयारी आहे, कशा प्रकारचा आपला पुढच्या पूर्वतयारी कशी करायची, तिसरी लाट जर आली तर त्याच्या बाबतीत काय आपला नियोजन आणि धोरण असावेत या बाबतीत आपण घेतली होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने आपले जे जिल्हा टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉक्टर कदम IMAचे जे अध्यक्ष आहेत आपले, डॉक्टर भावे, डॉक्टर योगेश शर्मा हे तज्ञ मंडळी देखील होती आणि सर्व अधिकारी याच्यामध्ये जे कोविड सेलशी संबंधित आहेत ते सर्व अधिकारी होते. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आपल्याकडे कुठलीही लाटेचा तिसरी लाट जर आली तर तयारी करायला आपण पूर्ण सज्ज आहोत. आपल्याकडे ऑक्सिजन चे टँक्स, स्टोरेज, ऑक्सिजनचा साठा, PSA प्लांट्स, ड्युरा सिलेंडर किंवा जम्बो सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. औषधाचा काही तुतडा नाही. आपल्याकडे साधनसामुग्री पूर्ण आहे. आपल्याकडे जवळपास पार्किंग प्लाझामध्ये 1200 बेडच्या फुल ऑक्सिजन फॅसिलिटी सुरू आहे. तिथे जवळपास 260 ICU बेड आहेत. तिथेच 100 बेडेड पिडियाट्रिक ICU देखील आपण केलेलं आहे. या अनुषंगाने इतर ठिकाणी देखील आपले व्यवस्था आहे. भाईंदरपाड्यामध्ये क्वारंटाईनची देखील आपण व्यवस्था केलेली आहे. प्रायव्हेट जे नर्सिंग होम्स आणि हॉस्पिटल्स आहेत तिथे देखील या जे कालावधी होता दुसऱ्या लाटेच्या नंतर तिथे देखील ऑक्सिजन बेड्सची संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर त्या अनुषंगाने प्रायव्हेटमध्ये देखील पुरेसे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. आता हा जो ओमिक्रॉन व्हेरियंट आहे याच्या कशा प्रकारचा बिहेवियर होईल हे थोडा येत्या काही दिवसात कळेल. परंतु व्हेरियंट असो की नसो, लाट असो की नसो, कोविड संपलेला नाही आहे. जोपर्यंत कोविड संपलेला नाही आहे तोपर्यंत लाट कधीही येऊ शकते, कुठलाही व्हेरियंट कधीही येऊ शकतो. म्हणून नेहमीच आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन केलेलं आहे आणि आज देखील आपल्या माध्यमातून मी आवाहन करून इच्छितो की सर्वात जे सक्षम याच्यामध्ये आपल्यासाठी जो बचावाचं साधन आहे ते आहे म्हणजे लस. आपण जवळपास आता 22 लाख लसीचा जे आपला आकडा आहे ते आपल्या या आठवड्यात आपण पूर्ण करत आहोत. तथापि पहिला डोस घेतलेल्याची आपली जी संख्या आहे ते जवळपास 78% आहेत. आणखीन 22% लोक असे आहेत ज्यांनी फर्स्ट डोस घेतलेला नाही. तर आपल्या माध्यमातून माझी त्यांना अपील आहे की तात्काळ फर्स्ट डोस घ्यावी. ज्यांचा पहिला डोस झालेला आहे त्यांनी दुसरा नाही घेतला त्यांनी तात्काळ दुसरा डोस घ्यावा. हा झाला पहिला विषय. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर देखील लस सारखाच महत्त्वाचा आहे. कारण की हा व्हेरियंट कसा बिहेव करेल आम्हाला माहीत नाही. तर मास्कचा फार मोठा रोल आहे. तर आपण मास्कचा वापर बिलकुल सोडायचा नाही. हँड हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग जिथे जिथे शक्य आहे ते आम्हाला 100% हे अवलंबायचे आहे. हे वॅक्सिनेशन आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण स्वीकारला तर कुठल्याही व्हेरियंटला तोंड देण्यास आपण सज्ज राहणार आहोत हे निश्चित आहे. तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना अपील करून इच्छितो की आपण अनावश्यक गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावेत. स्पेसिफिकली हे जे नवीन व्हेरियंट आहेत याचा आम्हाला बिहेवियर आतापर्यंत माहीत नाही. येत्या काही दिवसात समजेल. परंतु याचा धोका लक्षात घेता जे सिनियर सिटीजन आहेत घरी, जे लहान मुले आहेत, जे गरोदर माता आहेत, जे आपले काही टर्मिनल इलनेसचे पेशंट आहेत, ज्यांना क्रोनिक डिझीजचे जे लोक आहेत, असे प्रकारचे घटकांच्या विशेष काळजी घेणे हे आमची सर्वांची जबाबदारी आहे. तर म्हणून हे देखील ओमिक्रॉन व्हेरियंट हा 7 पट घातक आहे. ह्या उपाययोजना लागू पडतील का? नाही, हे आपलं कसं आहे की कुठलाही व्हेरियंट आला तर त्याच्यामुळे एक लाटेची भीती असते. आपल्याला आठवण असेल की ज्यावेळेस सेकंड वेव्ह आली होती आपल्याकडे आणि ती वेव्ह जूनपर्यंत राहिली, त्यानंतर थर्ड वेव्हबाबत आपण सारखा तयार राहिलेलो आहोत. म्हणून आता हे नवीन व्हेरियंट आलेलं आहे तर कदाचित जसा रोल सेकंड वेव्हमध्ये डेल्टा व्हेरियंटचा होता तसा कदाचित याचा रोल होऊ शकेल का, असा संभाव्य धोका लक्षात घेता आपण तयारी करतो आहे. याचा अर्थ असा नाही की तिसरी लाट येईल किंवा ओमिक्रॉन फारच घातक आहे. एवढं निश्चित आहे की याची स्प्रेड जास्त असतो नवीन व्हेरियंटचा आणि आपण आता मास्कचा वापर कमी केलेला आहे म्हणून धोका जास्त आहे. जर मास्कचा वापर केला तर हे कसं आहे की वायू संसर्गाने होणारा आजार आहे. जर आपण मास्कचा वापर केला तर संसर्ग होणारच नाही. हा एक सोपा विषय आहे. तर आपण कुठल्याही परिस्थितीत मास्क सोडायचाच नाही, व्हेरियंट कुठलाही आला. म्हणून आपण
हे जनजागृती देखील आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो आणि हे आपण गाफील राहून चालणार नाही. नंबर ऑफ केसेस अत्यंत कमी झालेले आहेत. मागील जवळपास 3 महिन्यापासून 20 ते 30 केस दररोज ठाण्यामध्ये आढळत आहेत. सिरो सर्वेचा निकाल आपण परवा जाहीर केला. जवळपास 91% पॉप्युलेशनमध्ये अँटीबॉडीज आहेत. परंतु विषय असा आहे की कोणाच्या अँटीबॉडीज आहेत, डबल वॅक्सिनेशन झाला तर मास्क सोडून द्यायचा, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सोडून द्यायचा की मला आता कोविड होऊ शकत नाही, असा गाफील राहून चालणार नाही. हा प्रमुख बेसलाईन आहे. परदेशातून जे येणारे नागरिक आहे त्याच्यामध्ये शासनाने ज्या कंट्रीजमध्ये हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा जास्त प्रभाव आहे, प्रादुर्भाव आहे, त्या देशाची यादी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने साऊथ आफ्रिकन कंट्रीज आहेत. कुठल्याही परिस्थितीत मास्क सोडायचाच नाही, व्हेरियंट कुठलाही आला. म्हणून आपण हे जनजागृती देखील आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो आणि हे आपण गाफील राहून चालणार नाही. नंबर ऑफ केसेस अत्यंत कमी झालेले आहेत. मागील जवळपास 3 महिन्यापासून 20 ते 30 केस दररोज ठाण्यामध्ये आढळत आहेत. सिरो सर्वेचा निकाल आपण परवा जाहीर केला. जवळपास 91% पॉप्युलेशनमध्ये अँटीबॉडीज आहेत. परंतु विषय असा आहे की कोणाच्या अँटीबॉडीज आहेत, डबल वॅक्सिनेशन झाला तर मास्क सोडून द्यायचा, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सोडून द्यायचा की मला आता कोविड होऊ शकत नाही, असा गाफील राहून चालणार नाही. हा प्रमुख बेसलाईन आहे. परदेशातून जे येणारे नागरिक आहे त्याच्यामध्ये शासनाने ज्या कंट्रीजमध्ये हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा जास्त प्रभाव आहे, प्रादुर्भाव आहे, त्या देशाची यादी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने साऊथ आफ्रिकन कंट्रीज आहेत. ती यादी आणि त्याच्या मॉनिटरिंग जे आहे ते जिल्हाधिकारीमार्फत केला जातो आहे. आता आपल्याकडे जे आज सकाळी यादी आलेली आहे त्याच्यामध्ये 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरमध्ये आलेले 7 लोकच्या नाव आपल्याकडे आलेलं आहे. तर त्यांचं आपण ट्रॅकिंग ट्रेसिंगचं काम सुरू केलेलं आहे आणि शासनाने जी याबाबत पॉलिसी केलेली आहे त्याचं आपण काटेकोरपणे याच्यामध्ये पालन करत आहोत. तिथे यादी आत्ताच प्राप्त झाली आहे. आता आपण कॉन्टॅक्ट करतो आहे. ज्यांचा ट्रॅव्हल होऊन 14 दिवस झाले आणि ज्यांना आता काही लक्षणे नाही, RT-PCR नेगेटिव्ह आहे, तर त्यांच्या बाबतीत काळजीचा विषय नाही. तथापि या देशातून आपल्याकडे आलेले मागील 14 दिवसात जे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर आहे, ज्यांचा RT-PCR पॉझिटिव्ह आहे किंवा ज्यांना लक्षण आहे, त्याबाबत त्यांना आयसोलेट करून आणि जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे त्यांची काळजी घेण्याची आपले धोरण आहे. नाही, हे जे परदेशातून आलेले नागरिक आहे यांच्या सर्वांचा 100% जिनोम सिक्वेन्सिंग केला जाणार आहे, जे यादीमधले देश आहेत. आता जे 7 आले आपल्याकडे तर त्यांच्या आपण टेस्टिंग करून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवणार आहे. या देशातून आलेले जे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर आहेत त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग कंपल्सरीली करणे हे शासनाचे धोरण आहे. नाही, निदान व्हायला तर कोविडचं निदान व्हायला 7 ते 14 दिवस ते धोरण शासनाने तेच ठेवले. आता जे गाईडलाईन्स फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हल जाहीर करण्यात आलेलं आहे मागील 2 दिवसात, त्याच्यामध्ये 14 दिवसाचाच जे लाईफ सायकल आहे कोविडचा त्याचप्रमाणे ते गाईडलाईन्स आहेत. आणि 14 दिवसानंतर किंवा RT-PCR नेगेटिव्ह आला तर त्यानंतर आपण असा एक ग्राह्य धरतो की आता कोविडचा संसर्ग राहिलेला नाही. तर लहान मुलाबाबत आपण पार्किंग प्लाझा जम्बो कोविड फॅसिलिटीमध्ये 100 बेडेड पिडियाट्रिक ICU आता आपला जवळपास कमिशन झालेलं आहे आणि पूर्ण तिथे काम झालेलं आहे. तथापि आता शासनाच्या धोरणाप्रमाणे जे शाळांबाबत कारवाई आहे ते आपण करत आहोत. पण टेस्टिंग करून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवणार आहे. या देशातून आलेले जे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर आहेत त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग कंपल्सरीली करणे हे शासनाचे धोरण आहे. नाही, निदान व्हायला तर कोविडचं निदान व्हायला 7 ते 14 दिवस ते धोरण शासनाने तेच ठेवले. आता जे गाईडलाईन्स फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हल जाहीर करण्यात आलेलं आहे मागील 2 दिवसात, त्याच्यामध्ये 14 दिवसाचाच जे लाईफ सायकल आहे कोविडचा त्याचप्रमाणे ते गाईडलाईन्स आहेत. आणि 14 दिवसानंतर किंवा RT-PCR नेगेटिव्ह आला तर त्यानंतर आपण असा एक ग्राह्य धरतो की आता कोविडचा संसर्ग राहिलेला नाही. तर लहान मुलाबाबत आपण पार्किंग प्लाझा जम्बो कोविड फॅसिलिटीमध्ये 100 बेडेड पिडियाट्रिक ICU आता आपला जवळपास कमिशन झालेलं आहे आणि पूर्ण तिथे काम झालेलं आहे. तथापि आता शासनाच्या धोरणाप्रमाणे जे शाळांबाबत कारवाई आहे ते आपण करत आहोत. जसं आपल्याकडे शासनाची गाईडलाईन्स येतील त्याचं आपण पालन करू. तथापि आज रोजी
आपल्याकडे बूस्टरबाबत काही गाईडलाईन नाही आली आहे. तसेच 18पेक्षा खाली वयोगटाचे जे लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी वॅक्सिनेशनबाबत शासन स्तरावर विचाराधीन आहे. तर जसाही शासनाचे गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका काटेकोरपणे त्याप्रमाणे तात्काळ काम सुरू करेल. सर, नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवरती गर्दी ठिकाणं असतील किंवा बाजारपेठा असतील किंवा काय नवीन असं पाहू शकतो? आणि आता कसं आहे की आपल्याकडे जे कोविडच्या जे गाईडलाईन्स आहेत शासन वेळोवेळी जाहीर करत आहे. 27 नोव्हेंबरला परत गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. आता ओपन स्पेसेसमध्ये आपण कार्यक्रमांना देखील परवानगी देतो आहोत. तथापि तिथेसुद्धा गर्दी नियंत्रण करण्यासाठी परत संख्यावर आपण लक्ष करतो आहे. एन्क्लोज स्पेसमध्ये 50% सिटिंग कॅपॅसिटीप्रमाणे आपण काम करतो आहे. याच्यामध्ये जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे त्याच्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी ना जाणे आणि गर्दी टाळणे हा सुरुवातीपासून आपला एक मेन याच्यामध्ये एक हे राहिलेला आहे. मास्क, हँड हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग हे 3 जे त्रिसूत्री फॉर्म्युला आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि चौथा सूत्र त्याच्यामध्ये झालं लसीकरण. तर हे 4 सूत्री घेऊन आपण जर पुढे गेलो तर मला पूर्ण विश्वास आहे की जर आम्हाला ठाणेकरांनी सहकार्य केला जसा पूर्ण आतापर्यंत केलेला आहे तर महानगरपालिकासुद्धा सज्ज आहे. तर आपण ओमिक्रॉनच्या धोक्याला एक सबळ तोंड देऊ शकू. सर, TMTमध्ये म्हणजे प्रवास करताना अंमलबजावणी अजून झाली नाही. नाही, आपण शासनाची सूचना जी आता आलेल्या आहे 27 नोव्हेंबरला की कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी पूर्ण लसीकरण म्हणजे 2 डोस कंप्लीट आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवस असेच लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मुभा असेल ते 27 नोव्हेंबरला परवा ते सूचना आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण देखील त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे